मेन पेशंटमध्ये आपण ॲज अ नर्स काय आपले रोल आहेत. ऑप्टेन बेसलाईन डाटा ऑप्टेन करायचं म्हणजेच व्हायटल सायन्स, कार्डियाक, हेमॅटॉलॉजिकल, इलेक्ट्रोलाइट आणि रिनल फंक्शन किंवा थायरॉइड फंक्शनचे हे सगळे रिपोर्ट आपण कलेक्ट करायचे. ECG घ्यायचा पेशंटचा आणि जे ब्लड इथियम लेवल आहे त्यांना मॉनिटर करायचं. WBC काउंट मॉनिटर करायचा. थायरॉइड, किडनी फंक्शन ला मॉनिटर करायचं. कशासाठी? फ्लुइड इनटेक आणि आउटपुटसाठी. पेशंटमध्ये इडेमा होते का किंवा वेडिंग होते का हे चेक करायचं. पेशंटला आपण इन्स्ट्रक्ट करायचं टू कॅरी द मेडिकल आयडेंटिफिकेशन ऑल टाइम्स. म्हणजे जे मॅनियाचे पेशंट आहेत किंवा डिप्रेशनचे पेशंट आहेत त्यांना आपण सांगायचं ऑलवेज आपण तुम्ही तुमचं मेडिकेशन आयडेंटिफिकेशन कार्ड असतो ते कॅरी करायचं. पेशंट हा डिहायड्रेशन मध्ये जातोय का, सोडियम डिप्लेटेशन मध्ये जातोय का चेक करायचं. तर पेशंटला आपण हे सायन्स सांगायचं आहे लिथियम टॉक्झिसिटीचा आणि रिनल टॉक्झिसिटीचा डोस डिक्रीज करायचा. तर ॲज अ नर्स आपण अजून काय सांगणार पेशंटला? जर पेशंटला डायरिया फीवर डेव्हलप झाला असेल तर फिजिशियनशी कॉन्टॅक्ट करायचा. पेशंटला ड्रिंक प्लॅन्टी ऑफ लिक्विड्स म्हणजे 2 to 3 लिटर पर डे आपण वॉटर प्यायला सांगायचं. अवॉइड सेल्फ प्रिस्क्राइब लो सॉल्ट regimen, self dosing with antacid containing sodium, high sodium foods हे अवॉइड करायला सांगायचं पेशंटला. म्हणजे स्वतःहून घ्यायला नाही सांगायचं, विथ प्रिस्क्रिप्शन घ्यायला सांगायचं. हे एक इम्पॉर्टंट आहे. डू नॉट ब्रेस्ट फीड व्हाईल टेकिंग दिस ड्रग. ज्यावेळेस त्यांची ट्रीटमेंट चालू असते त्यावेळेस मदरला जे ब्रेस्ट फिडिंग मदर असते त्यांना आपण ब्रेस्ट फिडिंग करायला सांगत नाही. So these are all about the role of the nurses. नर्सिंग मॅनेजमेंट मध्ये काय करणार आपण? जे नर्सिंग असेसमेंट करणार पेशंटचं. ऑफ मॅनिंग पेशंट शुड इन्क्लूड द सिव्हिअर ड्युटी. असेसमेंट कसं करायचं? जे 4 स्टेजेस आहेत मॅनियाचे, युफोरिया, इलेक्शन, एक्झाल्टेशन आणि एक्टसी. याच्यासाठी कुठल्या कंडिशन मध्ये पेशंट आहे त्या नोंद करण्यासाठी आपण नर्सिंग असेसमेंट करतो. फॉर्मिंग अँड ओपिनियन अबाउट कॉजेसला आपण कसं रिझॉल्व करू शकतो याच्यासाठी ओपिनियन ठेवण्यासाठी. असेस द पेशंट रिसोर्स, जजिंग द इफेक्ट ऑफ द पेशंट बिहेवियर ऑन अदर पीपल. पेशंटचं मिनिमल स्टडीज एक्झामिनेशन करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला जजमेंटमध्ये हा पार्ट क्लिअर होऊन जातो. ॲज फार ॲज पॉसिबल ऑल रिलेव्हंट डाटा शुड बी कलेक्ट फ्रॉम द पेशंट ॲज वेल एज रिलेटिव्स. जास्तीत जास्त डाटा हा आपण पेशंट पासून कलेक्ट करायचं किंवा पेशंटच्या रिलेटिव्स पासून. ड्युरिंग द असेसमेंट द नर्स शुड इन्क्लूड द मूड, अफेक्ट थिंकिंग, परसेप्च्युअल ॲबिलिटी, स्लीप डिस्टर्बन्स, चेंजेस इन एनर्जी लेवल अँड कॅरेक्टराइज स्पीच पॅटर्न. ज्यावेळेस नर्स असेसमेंट करते त्यावेळेस नर्स ॲज अ नर्स आपण काय काय असेस करायचं? पेशंटचं मूड, थिंकिंग ॲबिलिटी, परसेप्च्युअल ॲबिलिटी, स्लीप डिस्टर्बन्स आणि काही एनर्जीमध्ये चेंजेस झालेले आहे आणि स्पीच पॅटर्न काही असेस करायचं. मूड अँड अफेक्ट शुड बी असेस फॉर कॉन्ज्युरेन्सी. नोट द पॅटर्न ऑफ द स्पीच, टोन ऑफ द व्हॉइस, पीस ॲट विच द वर्ड स्पोकन अँड ऑल रिलेव्हंट. आणि याच्याबरोबर अजून काय असेस करायचं स्पीचमध्ये? स्पीचचा पॅटर्न, स्पीचचा टोन आणि पीस ऑफ वर्ड स्पोकन अँड ऑल रिलेव्हन्स. म्हणजे स्पीचमध्ये रिलेव्हंट डाटा येतो सगळा आपण असेस करायचा. याच्याबरोबर आपण पेशंटचं स्लीपिंग पॅटर्न आणि इटिंग पॅटर्न आणि वेट चेंजेस झालेले का ते असेस करतो. तर हे सगळं आपण आतापर्यंत बघितले कुठली कुठली ट्रीटमेंट, साइन अँड सिम्पटम्स ट्रीटमेंट आणि त्याचं नर्सिंग डायग्नोसिस. आता बायपोलर डिसऑर्डर किंवा मॅनियामध्ये आपण साइन अँड सिम्पटम्स पहिलं बघूयात. इन्क्रीज ॲजिटेशन, एक्स्ट्रीम हायपर ॲक्टिव्हिटी असेल त्यावेळेस आपला डायग्नोसिस होतो रिस्क फॉर इंजुरी. आणि ज्यावेळेस पेशंटमध्ये आपल्याला मॅनिक एक्साइटमेंट, डिल्युजन थिंकिंग, हॅल्युसिनेशन असते त्यावेळेस नर्सिंग डायग्नोसिस बनतं रिस्क फॉर सेल्फ ऑर अदर डायरेक्टेड व्हायलन्स. ज्यावेळेस पेशंटमध्ये आपल्याला वेट लॉस आणि अमेनोरिया बघायला भेटतो त्यावेळेस नर्सिंग डायग्नोसिस बनतं इम्बॅलन्स न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट. ज्यावेळेस पेशंटमध्ये आपल्याला अनेबल टू डेव्हलप रिलेशनशिप
आणि मॅनिप्युलेशन ऑफ अदर्स. त्यावेळेस ॲज अ नर्सिंग आपण काय नर्स काय डायग्नोसिस करतो, इम्पेअर्ड सोशल इंटरॅक्शन. तर हे त्याचे नर्सिंग ऍक्शन. रिस्क फॉर इंजुरी मध्ये आपण काय काय ऍक्शन घेणार, जे इंजुरीचे स्टिम्युल आहेत ते रिड्यूस करणार, असेल प्रायव्हेट रूम पेशंटला प्रोव्हाइड करणार, जे हाझार्डस ऑब्जेक्ट आहेत ते रिमूव्ह करणार, पेशंटच्या बरोबर आपण निम्मे अटेंडंट ठेवणार आणि प्रोव्हाइड फिजिकल ऍक्टिव्हिटीज आणि ट्रँक्युलायझर ॲज ऑर्डर. नेक्स्ट डायग्नोसिस मध्ये काय ऍक्शन करणार, नेक्स्ट डायग्नोसिस रिस्क फॉर अ सेल्फ अँड अदर डायरेक्टर व्हायलन्स. या कंडिशन मध्ये आपण ॲज अ नर्स काय ऍक्शन घेणार, क्लायंटला ऑब्झर्व करायचं एव्हरी 15 मिनिट. पेशंटच्या आजूभोवतीला जर अवतीभोवती जर शार्प ऑब्जेक्ट, बेल्ट किंवा अदर डेंजरस ऑब्जेक्ट असेल जे पेशंट घेऊन आपल्यावरती हल्ला करू शकतो, ते सगळे रिमूव्ह करायचे. पेशंटचा जो एन्व्हायरमेंट आहे आणि सराउंडिंग तो काम ठेवायचा. ट्रँक्युलायझर्स ॲज ऑर्डर, जर ट्रँक्युलायझर पेशंटला प्रोव्हाइड करायचं ते करायचं जर त्याच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये असेल तर. मेकॅनिकल रिस्टेन्स इफ नेसेसरी. नेक्स्ट लेस न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट. या डायग्नोसिस मध्ये आपण काय ऍक्शन घेणार, पेशंटला हाय प्रोटीन हाय कॅलरी डाएट प्रोव्हाइड करणार. प्रोव्हाइड पेशंट फेवरेट फूड, इनटेक आउटपुट, डेली वेट मॉनिटरिंग करणार, विटॅमिन्स आणि मिनरल सप्लिमेंट करणार, पेशंटला प्रोव्हाइड करणार. आणि सीट विथ द क्लायंट ड्युरिंग द मील. ज्यावेळेस पेशंट इटिंग करत असेल त्यावेळेस पेशंट बरोबर बसणार, ऑब्झर्व करणार पेशंट सगळं खाते का बरोबर ते त्यासाठी. नेक्स्ट डायग्नोसिस इम्पेअर्ड सोशल इंटरॅक्शन. याच्यामध्ये ॲज नर्स आपण काय ऍक्शन घेणार, रिकॉग्नाइज पर्पज ऑफ द मॅनिप्युलेटिव्ह बिहेवियर. जे पेशंटचे मॅनिप्युलेटिव्ह बिहेवियर आहे ते आपण रिकॉग्नाइज करणार. पेशंटला मॅनिप्युलेटिव्ह बिहेवियर साठी आपण लिमिट सेट करणार. जे पेशंट अँटी सोशल बिहेवियर यूज करतो, ऍड करतो, त्याच्यामध्ये आपण लिमिटेशन आणणार. पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट आपण पेशंटमध्ये बिल्डअप करणार. हेल्प द क्लायंट आयडेंटिटी पॉझिटिव्ह आस्पेक्ट ऑफ द सेल्फ. तर हे सगळे होते त्याचे डायग्नोसिस आणि ॲज अ नर्स आपण कुठले कुठले ऍक्शन घेणार. तर पुढे आपण त्याचे ऍक्शन दिलेले आहेत, तर हे होतं सगळं मॅन याचं. सो या ठिकाणी आपण मॅन संपलं. थँक्यू.